अमरावती जिल्हा इथं राजकारणात मोठी खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे। आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित दिगंबर तायडे यांनी एक गंभीर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार माजी मंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या काही साथीदारांनी अपघाताचा बनाव करून अभिजित तायडे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात कुरडापूर्णा येथील निवासस्थानी या कटाची चर्चा झाली होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदाराने मोबाईलमध्ये कैद केल्याचा दावा करण्यात आला आहे। पोलिसांनी या ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी केली आणि प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। यानंतर चांदूर बाजार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात बच्चू कडू तसेच शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्यासह इतरांवर विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले, या प्रकरणात पुढे काय उघड होणार। राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जर आरोप इतके गंभीर असतील तर त्याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। या प्रकरणात सत्य काय आहे हे येणाऱ्या पोलिसांच्या तपासात स्पष्ट होईलच। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांचे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूरचे आणि अक्यूज्ड नंबर 3 गोलू मौरे आणि अक्यूज्ड नंबर 2 गोलू मौरे आणि अक्यूज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIRची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे, म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्हमध्ये आहे, पण कंप्लेनंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक ॲनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्टची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्सची पुरावासारखा येणार आणि गरज पडली इंटरॉगेशनमध्ये किंवा इतर तपासातला आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन।